शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला गव्हाच्या अशा 6 अवस्था सांगणार आहे, ज्यामध्ये गव्हाला पाणी देणं खूप गरजेचं आहे. तर त्या ऐकून घेण्याच्या आधी तुम्ही आमच्या पेजला फॉलो केलं नसेल, तर फॉलो करा आणि YouTubeवर जर व्हिडिओ बघत असाल, तर सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी प्रथमेश सुभाष मिरजे. आज तुम्हाला सांगणार आहे गव्हाच्या अशा 6 अवस्था, की ज्यामध्ये गव्हाला पाणी पुरेपूर असणं गरजेचं आहे. तर त्यामध्ये आपण पहिला गहू पेरल्यानंतर जेव्हा आपण पहिलं पाणी देतो, त्याचा वापसा यायच्या आधी आपण दुसरं पाणी दिलं पाहिजे. आणि त्याचा वापसा यायच्या आधी आपण तिसरं पाणी दिलं पाहिजे. जर हे 3 पाणी आपण व्यवस्थित दिलं, तर आपला गहू चांगल्या प्रकारे जर्मिनेट होणार आहे. म्हणजे चांगल्या प्रकारे उगवून येणार आहे. तर त्यानंतर पहिली अवस्था जी आहे, ती म्हणजे मुकुटमुळे अवस्था. तेव्हा आपण पाणी देणं गव्हाला खूप गरजेचं आहे. त्यानंतर दुसरी अवस्था आहे, ती म्हणजे फुटवा अवस्था. गहू जेव्हा फुटवा घेत असतो, तेव्हा आपण गव्हाला पाणी देणं गरजेचं आहे. त्यानंतर तिसरी अवस्था जी आहे, ती म्हणजे कांडी धरण्याची अवस्था. चौथी अवस्था जी आहे, ती म्हणजे लोंढी धरण्याची अवस्था. आणि 5वी अवस्था जी आहे, ती म्हणजे जेव्हा गव्हामध्ये दुधाळ दाणा तयार होत असतो, तेव्हा आपण गव्हाला पाणी देणं खूप गरजेचं आहे. आणि 6वी अवस्था जी आहे, ती म्हणजे पक्वतेची अवस्था. तर मित्रांनो, ह्या 6 अवस्थांमध्ये जर आपण पाण्याचा ताण पडून नाही दिला गव्हाला, तर 100% आपलं उत्पादन हे वाढणार आहे. धन्यवाद.